मोठ्या ब्रेक नंतर मी हजर. तुम्हा सर्वांचे मिशन विधानसभा कार्यक्रमात स्वागत. उद्याचा दिवस आपल्यासाठी महत्त्वाचा. 20 तारखेला महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका. उद्याचा दिवस निर्णायक ठरणार आहे. मात्र तुम्हाला माहित आहे का, मतदार यादीत नाव असल्याशिवाय मतदान करता येणार नाही. एके वेळेस इपिक कार्ड नसेल चालेल, मतदार यादीत नाव आवश्यक. महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती लक्षात घेता मतदार प्रशिक्षण आवश्यक आहे. प्रत्यक्ष मतदान दिनाच्या अगोदर वोटर स्लिप मिळणार, त्यामध्ये नावाची खात्री करून घ्यावी. त्यानंतर प्रत्यक्ष जिथे मतदान आहे तिथे जावे. जेव्हा तुम्ही मतदान कक्षेत प्रवेश कराल तेव्हा तिथे 3 अधिकारी असणार आहे. त्यांना पोलिंग ऑफिसर असे म्हणतात. त्याविषयी माहिती बघू. फर्स्ट पोलिंग ऑफिसर तुमची पडताळणी करतील. सेकंड पोलिंग ऑफिसर त्यांच्याकडे असलेल्या फॉर्म 17 मध्ये नावं भरतील व त्यासोबतच तुम्हाला बोटाला शाई लावतील. आणि तिसरे जे पोलिंग ऑफिसर आहे ते ईव्हीएम मशीन चालू करतील. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला मत हे द्यायचं आहे. आता ते लक्षात घ्या की जर मतदान करताना बीपचा झाला नाही तर तसं व्हीव्हीपॅटवरती 7 सेकंदासाठी तुम्हाला स्लिप दिसेल. आता थोडी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन विषयी माहिती बघू. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश हा इंग्रजांच्या गुलामगिरीत मुक्त झाला. भारत देश सार्वभौम नव्हता. कायदे करण्याचे स्वातंत्र्य नव्हते आणि त्यानंतर उजळला 26 जानेवारी 1950 रोजीचा दिवस, ज्या दिवशी भारताचे संविधान लागू झाले व सर्वोच्च न्यायालयाची स्थापना या दिवशी करण्यात आली. यानंतर ठीक 1 वर्षानंतर 1951-52 यावेळेस भारतात सार्वत्रिक मतपेटीद्वारे निवडणुका घेण्यात आल्या आणि त्यानंतर 2009 मध्ये काँग्रेसच्या वतीने इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आणण्यात आलं. आणि नंतर 2019च्या सार्वत्रिक निवडणुकामध्ये याचा सर्व ठिकाणी वापर करण्यात आला. तर अशा पद्धतीने तुम्ही ही जे मत आहे पूर्ण निर्भय होऊन द्या. कोणाच्याही विचारात येऊन मत देऊ नका. हा दिवस सुट्टीत न घालवता जरूर मतदान करा. अशी जबाबदारी दिलेली आहे, पार पाडा एवढीच मी विनंती करतो. तुम्हाला संविधान दिलेला अधिकार नक्की बजवा व देशाला योग्य नेता निवडून द्या. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कमेंट करा. व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.